तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आहे आपण पजो म्हात्रे विद्यालय नावडे येथे भव्य दिव्य असा माजी विद्यार्थी सोहळा आयोजित केला आहे. तर मी या शाळेचा एक जुना विद्यार्थी या नात्याने मला निमंत्रण दिलेलं आहे. तर चाललो आहे मी. तर चला. तर घेतली आपली बाईक, कालच ती मस्तपैकी धुवून ठेवलेली, जेणेकरून आपल्याला सकाळी जायला त्रास होणार नाही. तर निघालो आपल्या रस्त्याला. तर बघू शकता तुम्ही, गावाच्या कामानेतून वातावरण एकदम थंड असं आहे. मस्तपैकी चाललो. रस्त्याला आज गर्दी नसल्यामुळे लवकर निघू. पोचलो आपण शाळेजवळ. बघू शकता भव्य दिव्य असा पजो म्हात्रे विद्यालय नावडे असं सुवर्ण अक्षरात कोरलेलं आहे. आतमध्ये जायला निघालो. तो स्वागतासाठी विद्यार्थी उभे आहेत, त्यांचं अभिवादन घेऊन तर निघालो पुढच्या रस्त्याला. चला. तर आतमध्ये एंट्री करताच दत्तूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधलेलं आहे शाळेने, बघू शकता तुम्ही. आणि त्यासमोरच वर्ग शिक्षकांची या शिक्षकांची बसण्याची व्यवस्था असलेली इमारत. आमच्या काळी इथं वरती प्रयोगशाळा होती, आता आहे का माहीत नाही, बघावं लागेल जाऊन. आणि जमलेत ते विद्यार्थी आपले जुने. हेच ते वडाचं रोपटं जे कर्मवीरांनी लावलेलं एक छोटंसं रोपटं आज भव्य दिव्य झाड झालेलं आहे. आणि या झाडाच्या सावलीत अनेक असे विद्यार्थी घडलेले आहेत. ही आहे आठवणीची सही, तिथे मी सही केलेली आहे, तुम्ही बघू शकता. वरती माझी सही आहे. चला बघू पुढे काय कार्यक्रम आहे. आणि इथे एक छानसे सेल्फी पॉईंट उभारले शाळेने, तिथं बघू शकता तुम्ही. माझ्या मागच्या साईडला जुन्या इमारतीचा फोटो आहे. आणि त्या इमारतीकडे बघून आपल्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. वरती पोचलो तर कार्यक्रमाचे स्वरूप चालू होते आणि बरेच आजी माजी सगळे विद्यार्थी हे जमले होते. बघू शकता तुम्ही. वर्ग शिक्षक, आत्ताचे विद्यार्थी स्वागत गीत प्रस्तुत करत आहेत. आणि आजी माजी सगळे विद्यार्थी खूपच मोठ्या संख्येने जमलेले होते. आणि जाता जाता एका माझ्या विद्यार्थ्यांनी गायलेले एक छानसं गाणं तुमच्यासाठी. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, असे सोनवाती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, घेऊन गेले धनाच्या तुलायसा. जग हे कुणाचे सांग भल्या. आणि कसा वाटला तुम्हाला हा मिनी ब्लॉग? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा या शाळेत कोण कोण विद्यार्थी शिकलेला आहे ते. जय हिंद.